नमस्कार, मी अनिताज किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि यूट्यूब पाहण्यात व्यस्त असाल. तर आज आपण आलेलो आहोत पुणे येथे. पुणे या ठिकाणी आळंदी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आळंदी ही भूमी आपल्या अनेक संत श्रेष्ठांच्या पदपावलाने पवित्र झालेली आहे. या भूमीमध्ये आज आपण इथे आलेलो आहोत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पाहण्यासाठी. तर आपण आज ही समाधी पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे आता कार्तिकी एकादशीचा उत्सव चालू आहे. तर इथे 20 दिवस आधी यात्रा भरलेली आहे. तर आपण ह्या समाधीचा माऊलींच्या दर्शन घेणार आहोत. तर चला, इथं तुम्हाला या मंदिरमध्ये माहिती म्हणजे की हे मंदिर पुणे स्टेशनवरून 20 किलोमीटर आहे. साधारण आपल्याला 1 तास पुणे स्टेशनवरून इथे पोचण्यासाठी लागतो. आणि इथे महत्त्वाचे 2 उत्सव असतात, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी. आणि ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा आहे. 3 मोठे उत्सव या ठिकाणी असतात. तर आपण आज समाधी पाहण्यासाठी इथे माऊलींची आलेलो आहोत. तर मग आपण आता समाधी पाहायला जाणार आहोत. तत्पूर्वी आपण इंद्रायणीच्या काठी जाऊया. तिथे आपण पाय वगैरे धुवून नंतर इकडे येऊया. चला, आपण इंद्रायणीच्या काठी येऊन पोचलेलो आहोत. तर आपण आता इंद्रायणीमध्ये आपल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये आपले पाय पवित्र करून घेऊया आणि त्यानंतर आपण माऊलींच्या दर्शनाला जाऊया. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची, हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची, हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, इंद्रायणी काठी देवाची आळंदी. अशा प्रकारे सुंदर असं इंद्रायणी मातेचं आपण दर्शन घेतलेलं आहोत. इथे बाजूलाच विजयस्तंभ आहे. इथे विश्वशांती कार्यशाळा आहे, त्यामुळे हा शेजारी विश्वस्तंभ पण इथे आहे पाण्यामध्ये इंद्रायणी नदीच्या. आणि हा घाट आहे पूर्ण इंद्रायणी नदीचा. पण इथे लोक फार घाण करतात या घाटावर. तर इथलं स्थानिक प्रशासन यांनी याकडे थोडं लक्ष देऊन हे कसं घाण करणार नाही. घाण म्हणजे इथे कपडे, पिशव्या, चप्पल, जुने कपडे इथेच टाकतात भाविक. तर त्यांनी भाविकांनी हे टाकू नयेत. आणि जर टाकले तर इथलं स्थानिक प्रशासन यांनी हे लवकरात इथलं उचलून टाकावं, असे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. तर आपण आता आलेलो आहोत मंदिरच्या परिसरामध्ये. तर इथे आपण आता फूल आणि नारळ माऊलींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी आपण घेत आहोत. आणि अशी सुंदर अशी दुकानं आहेत मंदिर परिसरामध्ये. फूल हार आहेत, पुस्तकं आहेत, अशी बरीच दुकानं इथे आहेत. आपण आता हे सगळे नारळ हार प्रसादी घेऊन आपण आता निघालो आहोत माऊलींच्या संजीवन समाधीसाठी. हे प्रवेशद्वार आहे माऊलींचं संजीवन समाधी मंदिराचं. त्या प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये जात आहोत. पाहूया आता आतमध्ये शूटिंगला आपल्याला परमिशन आहे की नाही ते. तर आपण आता आतमध्ये दर्शनासाठी निघत आहोत. चला प्रवेशद्वारामधून आपण मंदिरच्या समाधी स्थानाकडे निघालो आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. समोरच्या दिशेने इथे हे बघा, हे प्रवेशद्वारावरच ते त्यांचे सुरक्षा दल इथे ओरडत आहेत अगोदरच. आपण त्या मंदिरच्या आतमध्ये आल्यानंतर आपण डाव्या दिशेने चाललेलो आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला तर डाव्या हाताने आतमध्ये मंदिर परिसरात आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लागतो तो हा एकनाथ पार. जवळजवळ बऱ्याच वर्षांनी त्यांच्या कंठाला इथे पाठीमागे अजान वृक्ष आहे, त्याची मुळी लागली. त्यावेळी त्यांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला की जाऊन माझ्या कंठाची मुळी काढ म्हणून. मग एकनाथ महाराज त्यावेळी इथे आले, पण त्यांना रस्ता कळेना समाधीकडे जाण्याचा. मग पुन्हा दृष्टांत झाला की इथे एक नंदी आहे, नंदीच्या खाली यायचं म्हणून. तसं मग एकनाथ महाराज तिथून खाली गेले आणि ती मुळी काढली गेली. तेव्हापासून ते एकनाथ महाराज इथे ह्या पाराखाली बसायला लागले, म्हणून त्याला असं नाव पडलं की एकनाथ पार. आणि तिथे एकनाथ महाराजांचं मंदिर आहे छोटंसं आणि पादुका आहेत.
आपण समाधी स्थानाकडे निघालेलो आहोत. मला आता माऊलींच्या पसायदानांची आठवण झालेली आहे. मला ते फार आवडतं. तर ते आता आपण समाधी स्थानाकडे निघूया. माऊली अन्नपूर्णा इथून आपले आतमध्ये जावं लागतं समाधी स्थानाकडे. चला जाऊया माऊलींच्या संजीवन समाधी स्थानाकडे. आता विश्वात्मके देवे येणे वागतने तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछिल ते लाभो प्राणी जात. इथून माऊलींच्या समाधी स्थानाच्या कळसा देखील आपल्याला दर्शन घडलेलं आहे. आणि आता आपण माऊलींच्या समाधी स्थानाकडे येऊन पोचलो आहोत. माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊया. तसंच विठ्ठल रुक्माईची सुंदर मूर्ती आहे पाठीमागे, त्यांचंही दर्शन घेऊया. आणि आता आपण खाली आलेलो आहोत, मंदिरच्या आवारामध्ये बाहेर आलेलो आहोत. चला आपण आता इथे सिद्धेश्वर म्हणजे महादेवांचं इथे मंदिर आहे माऊलींच्या काळातलं, तिथे जाऊया. तर ही इमारत आहे. ही या ठिकाणीचे सिद्धेश्वर मंदिर आहे. हे बघा नाव दिसतं आहे सिद्धेश्वर मंदिर, म्हणजे महादेवांचं मंदिर आहे हे. तर हे माऊली महादेवांचं दर्शन घेऊन नंतर समोरच इकडे हा नंदी आहे, तुम्हाला दिसेल. या नंदीच्या खालूनच ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थानाकडे गेले, खाली इथूनच गेले नंदीच्या खालून, असे आम्हाला महाराजांनी सांगितले. तर आपण नंदीचं देखील दर्शन घेऊया. नंदी खालनं आलं खाली आणि इकडून येऊन इथे समाधी घेतली. आणि हे मंडळी हजर होती समाधीला, म्हणजे ते अधिक संत मंडळी होऊन गेली. मग याच्यावर अभंग आहे. देवनिवृत्ती आणि धरिले 2 एकर जातो ज्ञानेश्वर बैसावा. नदीच्या माशा घातले महाजन तैशी जन्म कालवले, असा अभंग आहे. तर ह्या ठिकाणी माऊलींनी ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळेचं हे प्रसंग इथे चित्राद्वारे इथे रेखाटलेला आहे. समाधीच्या बाहेरच्या बाजूने भिंतीवर हे रेखाटलेलं आहे. तर ही सगळी संत मंडळी त्यावेळी उपस्थित होती, दिसत आहे ती या चित्रामध्ये, त्यावेळी उपस्थित होती. आणि हे माऊली आहेत इथे समाधीस्थ बसलेले आहेत. आणि त्या बाजूला डाव्या बाजूला ही त्यांची भावंडं आहेत, निवृत्ती महाराज, सोपानदेव, मुक्ताई, अशी सगळी मंडळी आहेत. ह्या नंदी घालून ते महाराज ज्ञानेश्वर माऊली खाली समाधीस्थानात गेले, इथूनच गेले. ते खाली उतरून पायऱ्या आहेत खाली, तिथून ते समाधीस्थानाकडे खाली गेले आणि तिथे त्यांनी समाधीस्थ झाले, समाधी घेतली त्यांनी. त्यानं हे नंदीचं खूप महत्त्व आहे. हा देखील पुरातन पिंपळ वृक्ष आहे. इथे आपण प्रदक्षिणा घालून आता पुढे निघत आहोत. तर इथे मला काही संत वारकरी मंडळी दिसली. तर ते इथे फुगड्या घालत होते. मलाही विचारलं मावशीनी फुगड्या घालणार का? तर मलाही राहवलं नाही, मी फुगड्या घातल्या. या आई वया त्यांचा उत्साह बघा, आजींचा किती छान फुगडी घालतायत त्या. मी त्यांचा आशीर्वाद घेतला, फुगडी घातला. आणि बघा कशा कमरेवर हात घेऊन, जणू काही रखुमाई मातेचं दर्शनच घडलं मला. किती सुंदर त्यांचा उत्साह आहे. तसंच इथे हा शेजारी कळस दिसतोय माऊलींच्या समाधी मंदिराचा. या कळसाला देखील फार महत्त्व इथे सांगितलं जातं की ज्यावेळी आषाढ महिन्यामध्ये वारी पंढरपूरला माऊलींच्या पादुका घेऊन निघते 4 वाजता संध्याकाळी, त्यावेळी हा कळस अक्षरशः हालतो. आणि हा कळस जोपर्यंत हालत नाही तोपर्यंत माऊलींच्या पादुका घेऊन पालखी इथून प्रस्थान करत नाही पंढरपूरच्या दिशेने. मग त्यावेळी असंख्य वारकरी संप्रदाय आणि उपस्थित जनसमुदायाला याच देही याच डोळी हा माऊलींच्या चैतन्य शक्तीचा हा अद्भुत चमत्कार माऊलींच्या भक्तांना या दिवशी पाहायला मिळतो. तर आपण आता आलेलो आहोत अजान बागेमध्ये. आणि अजान बागेमध्ये एक अजान वृक्ष आहे, त्या वृक्षाचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर या अजान वृक्षाविषयी विशेष महत्त्व आहे अजान वृक्षाचं. तर आपण आता इथे आपल्याला एक महाराज भेटले, त्यांच्या मुखातून आपण ही
अजान वृक्षाविषयी माहिती ऐकून घेऊया. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदर विठ्ठल रुक्मिणी तर बसली, इथं पंक्ती बसल्या जेवायला. स्वतः रुक्मिणी वाढत होते. हा, आणि पांडुरंग सुद्धा वाढत होता. 4 दिवस पांडुरंग इथं राहिलेले. टोटलशा जय ज्ञानेश्वर महाराजांनी इथे समाधी घेतल्या जवळजवळ 723 वर्ष झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 300-400 वर्षांनी हे अजान वृक्ष त्याला कल्पवृक्ष म्हणतात. तर त्या झाडाची मुळी ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला लागली आणि कंठाला लागल्यानंतर नाथ महाराजांना दृष्टांत दिला. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, आळंदी स्थळी येऊन काढावी. 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी सगळे ग्रंथ लिहून झाले. संसारी लोकांनी संसाराच्या रस्त्यावरच मोक्ष मिळवायची ही शिकवण माऊलीने दिली. हा, कोण कोण होते? भक्त पुंडलिक, गोरोबा काका आदी करून अनेक संत होते. त्यांची यादी आणि वरती दाखवतो मला अजान वृक्ष वरती. हे जे आहे ना, हे कोरडं सुकलेले लाकूड लावलेले. ज्ञानेश्वर महाराजांनी तात्काळ याला स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर डायरेक्ट पाली फुटली. जय रे. आणि याच्या पानाची, याच्या लाकडाची खूप महत्त्व आहे. म्हणून याच्या खाली एकही पान पडलेलं दिसत नाही. याचं पान जर खाले तर ज्ञान प्राप्ती होतं. म्हणून इतर झाडाखाली किती पानं दिसतात. म्हणून याला नामदेव महाराजांनी अजान वृक्ष पण म्हणले. म्हणजे जरी तुम्हाला समाधीचं दर्शन झाले, झाडाला डोकं लावलं तरी दर्शन, कारण याची मुळी समाधीपर्यंत स्पर्श झालेला. हा, हो हो. आणि इथं हजारो 50-60 वर्षापासून 100 वर्षापासून कोणी वाचन करतायत. त्यापैकी बरेच महाराज आहेत अजूनही. आणि मी पण वाचत असं माझं इथं आयुष्यच गेलं झाडाखाली बसून. या दुर्मिळ अजान वृक्षाचं पान मला मिळावं अशी मला फार इच्छा होती माझी, आणि मी न मागताच महाराजांनी मला ते पान दिलं. त्यामुळे माझी ज्ञानेश्वर माऊलींनी इच्छा पूर्ण केली आणि मला माऊलींच्या चैतन्य शक्तीचा अनुभूती मिळाली. इथे हे काही मंडळी माऊलींचे भक्त ज्ञानेश्वरी वाचतायत. पान असलं तर द्या एखादं त्यांना, असलं तर बघ वाचल्यानंतर बरं वाटतं. कसं वाटतं? बरं वाटतं. मी सांगतो, तुम्ही फक्त हे घ्या, हे घ्या, तुम्हाला बस प्रसाद. चला चला खाली, इथं डिस्टर्ब नाही करायचं. हे मेन महाद्वार आहे. इथं विना मंडप, विना अखंड विना असतो रात्रंदिवस. आणि माझ्याकडे पण सेवा आहे रात्रीची. हा हा. तर ज्या वेळ आषाढी नाही, प्रत्येक वारे कधीच बंद नसतं. पाऊस असू द्या, मध्ये करोना होता ना, करोना काळात सुद्धा चालू होता. आणि पूर्वी एक महाराज झाले, त्यांची समाधी तिथं हैबत बाबा. त्यांनी विना वाजवलं भजन केलं तर समाधी डुलत होती. हे समोर एवढा प्रभाव. हा, आणि हे समोर पलीकडे जी पालखी आहे ती पंढरपूरला जाते आषाढी वारीला. हा हा. हे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी. त्याच्या अगोदर इथे एक हैबत बाबा म्हणून ते खांद्यावर पादुका, गळ्यात पादुका बांधून घेऊन जायचे. पण आता या पालखीची सोय झाली. 8 लाख 10 लाख पब्लिक माऊली बरोबर असते. भजनी दिंड्या वगैरे पकवाज. हो हो, हीच पालखी. हो, दर्शन बाबा यांनी पालखी सोहळा चालू केलेला आहे. आणि आजही ते चालवतात त्यांच्या परंपरेने. बाळासाहेब आरपळकर म्हणून मालक आहे. त्याच्या अगोदर हैबत बाबा होते. त्याच्या अगोदर निवृत्तीबाबा होते. आता बाळासाहेब पवार म्हणून हे मालक आहे, ते चालवतात. हे पादुका आहे बघा, त्यांच्या वंश परंपरेने चालत असतो. इकडे बहीण आहे छोट्या आदिशक्ती मुक्ताबाई, त्यांचं मंदिर आहे. हा सुवर्ण पिंपळ म्हणतात त्याला. इथे सुवर्ण पिंपळ आहे. हा पुरातन आहे, माऊलींच्या काळाच्या आधीपासूनचा. तर ह्या पिंपळाला ज्ञानेश्वर माऊलींच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या होत्या. आपणही त्या प्रदक्षिणा घालूया आणि दर्शन घेऊया सुवर्ण पिंपळाचं. हा सुवर्ण पिंपळ आहे. हा सुवर्ण पिंपळ आहे. याला ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने 1.25 लाख परिक्रमा घातल्या. कवा? ज्यावेळेस विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला, काशीला गेले, तेवढ्या कालावधीमध्ये.
तुमच्या दोघांचं. ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाचे अन्नदानासाठी, जीर्णोद्धारासाठी, अनेक भक्तांच्या सुविधेसाठी इथे देणगी स्वीकारली जाते. पण ही लोक नोकरीतून रिटायर झाल्यानंतर ही स्वकाम सेवा करतात, म्हणजे काही न घेता निष्काम सेवा करतात. यांचं जेवण सुद्धा स्वतःचं आणतात आणि हे आपली सेवा करतात. आणि जवळजवळ किती वर्ष झाले तुम्हाला? 18 वर्ष. हां. यांच्या शिवाजीराव काय नाव? शिवाजीराव दिंडाळ. शिवाजीराव दिंडाळ. हां हां. हो, हे झालं. तुमचे? गिरिजाधर राक्षे. हां, गिरिजाधर राक्षे इथे मुशी. गिरिजल राक्षसी मोशीचे आहेत. यांची पण सेवा आहे आणि निष्काम सेवा, काही घेणे नाही देणं नाही. या सेवेसाठी बरेच भक्त मंडळी तत्पर आहेत. त्यातले हे दोघं आहे. हां, अन्नदान, जीर्णोद्धारासाठी काही खर्च असेल मंदिरचा, लाईट फिटिंग वगैरे सगळं त्याच्यासाठी. चालेल. रामकृष्ण आहे. चला तर महाराजांचा निरोप घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत. तर महाराजांनी हा आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि खूप सहकार्य केलं. त्यासाठी पवार महाराजांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तर इथूनच आपण आता निघून 10 मिनिटाच्या अंतरावर इथे मुक्ताईने जे मांडे भाजले होते माऊलींच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर, त्या ठिकाणी आलेलो होतो. इथे फलक लावलेला आहे माऊलींच्या पाठीवर मांडे भाजण्याचे ठिकाण आणि माऊलींच्या भिंतीकडे जाणारा मार्ग, म्हणजे दोन्ही हे जवळजवळच आहेत ठिकाणं. ती आपण आता बघणार आहोत. तर त्यासाठी आता आपण सुरुवातीला माऊलींच्या पाठीवर मांडे भाजलेले ठिकाण बघायला आलेलो आहोत. तर चला आपण आतमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी. तर या ठिकाणी हे शिल्प साकारलेलं आहे त्या प्रसंगाचं. तर इथे माऊलींची अशी ओणवी मूर्ती आहे, म्हणजे ओणवे आहेत माऊली, असं ते दाखवलेलं आहे थोडे पुढे झुकलेले. तर हेच ते ठिकाण आहे, ही ती जागा आहे. ह्या मुक्ताई माता आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली आहेत. तर ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना मांडे खायला घालायचे होते, खाऊ घालायचे होते. मांडे म्हणजे पुरणपोळी, इकडे त्याला मांडे म्हणतात. जी मडकं असतं त्याच्या खापरावर हे केले जातात म्हणून त्याला मांडे म्हणतात. आपण तव्यावर करतो लोखंडाच्या म्हणून आपण पुरणपोळी म्हणतो. तर ज्ञानेश्वर माऊलींना मुक्ताईंना ते मांडे खाऊ घालायचे होते, पण त्यांचं खापर कोणीतरी फोडून टाकलं म्हणून त्या रडायला लागल्या. रडायला लागल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणाले तू रडू नकोस. बहिणीला म्हणाले मुक्ताई मातेना, रडू नकोस, तू माझ्या पाठीवर मांडे भाज. तर माऊली म्हणाल्या पाठीवर कसे भाजणार? तर भाज, आणि ते कसे भाजायचे दाखवतो. आणि ते ज्ञानेश्वर माऊली असे, हे बघा ओणवे राहिले त्यांचं, हे बघा पोझिशन बघा कशी आहे. ज्ञानेश्वर माऊली असे पुढे झुकलेले आहेत आणि मुक्ताई मातेना त्यांनी इथे पाठीवर, आपण बघूया पाठीवर कशा प्रकारे त्यांनी अग्नी प्रज्वलित केला. तर या बघूया आपण. तर त्यांनी हे माऊलीनी आपल्या पाठीवर आपल्या बहिणाबाईंना म्हणजे मुक्ताईंना आग प्रज्वलित केली, अग्नी प्रज्वलित केला. आणि हे जे दिसते ही पुरणपोळी आहे, म्हणजेच त्याला ते मांडे म्हणतात. तर हे मांडे इथे पाठीवर ज्ञानराजांच्या त्यांनी भाजलेले आहेत मुक्ताईने, आणि अशी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे मांडे करून खाऊ घालण्याची. अशा प्रकारे आपल्या ही माऊलींची जी इच्छा होती मांडे खाण्याची ती मुक्ताईने पूर्ण केलेली आहे. आणि हा देखील माऊलींच्या चैतन्य शक्तीचा अद्भुत चमत्कारच आहे. पाठीवर त्यांनी आपल्या अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि मुक्ताई मातेने त्यावर मांडे भाजलेले आहेत. हा देखील चैतन्य शक्तीचा माऊलींचा चमत्कारच आहे. आपण आता नमस्कार करून आता निघत आहोत. ज्ञानेश्वर माऊलीने जी भिंत चालवली ती पाहण्यासाठी आपण आता जात आहोत. तर मग आपण आता इथे येऊन पोचलेलो आहोत. जी भिंत चांगदेव महाराज आले होते वाघावरून भेटायला, त्यावेळी 4ही भावंडं भिंतीवर बसलेली होती. ती भिंत त्यांनी महाराजांनी चालवलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. ती आपण पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. पूर्वीची भिंत ही मातीची होती, पण कालांतराने तिचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आता ही चिरेबंदी बांधण्यात आलेली आहे. तर तीच ही भिंत आहे. आपण ते दर्शन घेऊया. ही ती भिंत आहे ज्यावेळी चांगदेव महाराज वाघावर बसून माऊलींच्या भेटीला आले, त्यावेळी सगळी भावंड मातीच्या भिंतीवर बसलेली होती. तर माता म्हणाल्या आपल्याला चांगदेव महाराज भेटीला येतात, आपण दादा कसं त्यांना स्वागत करायचं? तर ज्ञानदेव महाराज म्हणाले तू म्हटलीस तर आपण ही भिंत चालू. तर त्यांना गर्व झाला होता चांगदेव महाराजांना, मी वाघावरून तुझ्या भेटीला येतोय असं त्यांनी निरोप धाडला होता त्यांना. मग ज्ञानदेव महाराज म्हणाले मी तुम्हाला भिंतीवरून भेटायला येतो. आणि मुक्ताई मातेला म्हणाला तुझी इच्छा असेल तर आपण भिंतीवरून जाऊ. मुक्ताई माता म्हणाला खरंच दादा तुम्ही भिंत चालवणार? तर ज्ञानराज माऊली म्हणाले हो खरंच चालवणार. त्याने ती भिंत चालवत समोर आले चांगदेव महाराजांच्या. आणि चांगदेव महाराजांनी हे पाहून
त्यांचं गर्वहरण झालं आणि ते समोर असे वाघावरून खाली उतरले आणि सर्व भावंडांना त्यांनी नमस्कार केला. हे बघा, हे चांगदेव महाराज वाघावरून खाली उतरून त्यांना नमस्कार करतायत माऊलींना. त्यांचं गर्वहरण झालं त्यावेळी की मी वाघावरून आलो पण निर्जीव भिंत माऊलींनी चालवली, ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि ते त्यांना शरण गेले आणि त्यांची माफी मागून ते नमस्कार करतायत, माऊलींची नमस्कार करतायत, त्यांना शरण गेले. ती ही संपूर्ण भिंत आहे. आपण या भिंतीच्या बाजूने गोल फिरतो आहोत, प्रदक्षिणा घालतो आहोत. या भिंतीला आपण प्रदक्षिणा करणार आहोत. तर आपण ही भिंत पाहून घ्या. पण ही जी चित्र आहे 4 भावंडांची भिंतीवर बसलेली आणि चांगदेव महाराज वाघावरून खाली उतरून नमस्कार करतायत माऊलींना, ती जरा आतमध्ये काचेमध्ये असल्यामुळे थोडे अस्पष्ट दिसत आहेत. त्यांच्या बाहेरून काच लावलेली आहे. तर ही भिंत आपण अशी पाहून झालेली आहे. तर हिचा जीर्णोद्धार करण्यात आला. ही पूर्वी मातीची होती आणि आता ती दगडाची बांधलेली आहे चांगल्या प्रकारामध्ये. हे पहा, या ठिकाणी भिंतीवर बसलेली ही भावंड दिसत आहेत 4 जण. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, 4ही भावंड भिंतीवर बसलेली दिसत आहेत. पहा, काचेमुळे ती थोडी अस्पष्ट दिसत आहेत. अशा प्रकारे आपण आळंदीतील महत्त्वाची स्थानं आपल्याला दाखवली आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आपल्या सर्व संतश्रेष्ठांनी आजता एक 700 वर्ष झाले तरी ही परंपरा वारकरी संप्रदायाने चालू ठेवलेली आहे. त्याबद्दल संपूर्ण वारकरी संप्रदायाला आमचा मानाचा नमस्कार करतो आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण त्यांच्यामुळेच आजपर्यंत ही परंपरा 700 वर्षानंतरही चालू आहे. त्यामुळे त्यांनाही आणि आम्हाला त्यामुळे हे बघायला मिळालं सगळं. आज आपल्या वारकरी संप्रदायामुळेच हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आहे. तर आपण सर्वांनी इथून पुढे ही आपली परंपरा जी संतश्रेष्ठांचे त्यांनी रचलेले अभंग, त्यांचे आचार विचार हे पुढच्या पिढीपर्यंत पोचूया आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.